देशात सोनं चांदीचे दर सातत्यानं वाढतायत, मात्र हौसेला काही मोल नसतं आणि याचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय। कोल्हापुरात एका सासऱ्यानं परदेशात राहणाऱ्या आपल्या जावयासाठी 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल दिली आहे। कोल्हापुरातल्या काही भागात अधिक महिन्यात जावयाला चांदीचे दागिने देण्याची परंपरा आहे आणि यासाठी जावयाला 1.5 किलो चांदीची चप्पल देण्यात आली। कोल्हापुरातील कारागीर विक्रांत माळी यांनी ही चप्पल साकारली असून 8 दिवसात ही चप्पल बनवण्यात आली। या चप्पलेची किंमत 4 लाख रुपये असून 8 दिवसात ही चप्पल बनवली गेली आहे। कोल्हापूर हे जगात भारी उगच म्हटलं जात नाही। कोल्हापुरी चप्पल हे सगळ्यांना माहिती होतं, मात्र आता चांदीचं कोल्हापुरी चप्पल हे आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि ते कारागीर आपल्यासोबत आहेत, विक्रांत माळी। खरं तर एका सासऱ्यानं स्वतःच्या जावयासाठी ते चप्पल आहे ते बनवून घेतलेलं आहे यांच्याकडून। मला सांगा, कोल्हापुरी चप्पल आपण नेहमी ऐकतो, जगभर प्रसिद्ध आहे ते। आता चांदीचं कोल्हापुरी चप्पल तुम्ही बनवलेलं आहे, हे कधी बनवलं आणि कुणासाठी कुणी दिलेलं आहे ते सांगा। काही दिवसापूर्वीच हे आपण बनवलेलं आहे। एका व्यापाऱ्याने सांगलीच्या आपल्याला ती ऑर्डर दिली होती, त्याप्रमाणे आपण ते ऑर्डरनुसार बनवून दिलेलं आहे। हे कुणी कुणासाठी दिलेलं आहे काय? साधारण ते त्यांचं म्हणणं असं होतं की जावयासाठी आम्ही गिफ्ट करणार आहे, काहीतरी परदेशात त्यांचे जावया असतात आणि त्यासाठी त्यांना ते गिफ्ट म्हणून ते करणार होते कोल्हापुरी चप्पल। कितीचं आहे ते, किती किलोचं आहे आणि किती दिवसात तुम्ही ते बनवलेलं आहे सर? साधारण 1.5 किलो वजन आहे त्याचं आणि ते करायला 6 ते 7 दिवस लागले। असं आहे। त्याची किंमत काय नेमकी होती? अंदाजे 4-4.25 लाखच्या आसपास साधारण त्याची किंमत होती आजच्या भावाप्रमाणे। त्याचा पहिला फार्मा करून घेतला आपण आणि त्यानंतर पाड करून ते आपण थोडं थोडं तयार केलं। आपण माहिती आहे लेदरचं कोल्हापुरी चप्पल हे आपल्याला माहिती आहे, पण हे आता चांदीमध्ये बनवताना किती आव्हान होतं? चांदीमध्ये बनवणं म्हणजे कसं आहे, कोल्हापुरी चप्पलाचे कधीच बनवलेलं नव्हतं। हे पहिल्यांदाच मी चांदीचं बनवलं, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं होतं। त्यानुसार आम्ही पहिल्यांदा कोल्हापुरी चप्पल विकत घेतलं आणि ते कशा पद्धतीने करतात ते बघितलं आम्ही सुरुवातीला, की लेदर चप्पल कशा पद्धतीने करतात हे बघितलं आणि त्यानंतर त्याचे पार्ट्स जसे त्याचे होते तसे आम्ही चांदीमध्ये पार्ट्स बनवून घेतले आणि त्यानंतर मग ते आम्ही असं बनवलं। एक खूप वेगवेगळं युनिक जे कुठेही पाहायला मिळत नाही त्या सगळ्या वस्तू चांदीमधल्या आहेत ते या ठिकाणी विक्रांत यांनी बनवलेल्या आहेत। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।